फायलिन चक्रीवादळाची अतिशय वेगाने आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर वाटचाल, किनाऱ्यापासून 40 किलोमीटर अंतरावर। चक्रीवादळापूर्वी ओडिशात जोरदार पाऊस, झाडं पडल्यामुळे ओडिशात 7 जणांचा मृत्यू, 4.5 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं। मनोहर जोशींच्या विधानाची शिवसेना नेतृत्वाने घेतली गंभीर दखल। दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे मनोहर जोशींना सुनावणार खडेबोल, सूत्रांची माहिती। ही भाषा जर आपण वापरली असती तर आतापर्यंत स्मारक शिवाजी पार्क मध्ये होऊन गेलं असतं याची मला खात्री आहे। उद्धवजींच्या विरुद्ध मी एक शब्द सुद्धा बोललेला नाही, त्यांच्या नेतृत्वावर टीका केलेली नाही। बाळासाहेबांच्या स्मारकावरून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर टीका केली नाही, मनोहर जोशींनी केलं घुमजाव। राज्यातल्या संसद सदस्यांचा फार मोठा वाटा संसदीय पक्षाच्या, सत्ताधारी पक्षाच्या संख्येमध्ये आहे। ते जर बाजूला झाले तर त्याचा परिणाम सरकारवर होईल। शरद पवारांनी केलं पुन्हा एकदा मुदतपूर्व निवडणुकांचं भाकीत, म्हणाले तेलंगणाच्या मुद्द्यावरून यूपीए सरकार होऊ शकतं अस्थिर। आणि नवरात्रीचा आज शेवटचा दिवस, गरब्याचा उत्साह शिगेला।